मित्रांनो, हे ठिकाण पनवेल पासून अगदी जवळच आहे, जसे मी तुम्हाला मॅप मध्ये दाखवले आहे. आणि हो, इथूनच 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर कर्नाला पक्षी अभयारण्य आहे आणि ट्रेकिंग साठी किल्ला सुद्धा आहे. जय शिवराय मित्रांनो, मी मनस्वी घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. चला तर मग पाहूया आज नवीन काय पाहायला मिळते ते. हो, पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझा जय शिवराय. आज आपण पाहणार आहोत आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा वाडा आणि त्यांचे वस्तू संग्रहालय आणि त्या वाड्यामध्ये सापडलेल्या ऐतिहासिक वास्तू. चला तर मग पाहूया. हा वाडा जवळपास 300 वर्षापूर्वीचा आहे, तरीही जसाच्या तसा आहे. सध्या तो पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. वाड्याचा पूर्ण लाकूड काम सागाच्या लाकडांनी केलेला आहे आणि बांधकाम मातीच्या विटा आणि दगडांनी केलेले आहे. हे आहे धान्याचे कोठार, जिथे पूर्वी धान्य साठवून ठेवले जात असे. हे आहे बेडरूम. हे आहे माजघर म्हणजेच हॉल. या आहेत पूर्वीच्या काळातील दगडाच्या वस्तू. यात आपल्याला उखळ, जात आणि लाकडी पेठार यांसारख्या वस्तू दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता की घराला किती मोठी मोठी लाकडं वापरली आहेत. आता आपण वरचा मजला पाहणार आहोत. वरच्या मजल्यावर येताच आम्हाला असे कळले की येथे कवी संमेलन चालू आहे. मग आम्हीही त्यात काही वेळ सहभागी झालो आणि कवितांचा आनंद लुटला. मित्रांनो, भिंतीला छोटे छोटे देवला दिवे लावण्यासाठी केलेले आहेत आणि वस्तू टांगण्यासाठी खुंट्याही आहेत. ही झाली घराची माहिती. आता मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी झाला व मृत्यू 17 फेब्रुवारी 1883 रोजी झाला. तर वासुदेव बळवंत फडके का प्रसिद्ध होते? वासुदेव बळवंत फडके ज्यांनी वसाहतवादी राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. फडके शेतकरी समाजाच्या दुरावस्थेने प्रभावित झाले होते. त्यांचा असा विश्वास होता की त्यांच्या आजारावर स्वराज्य हा एकमेव उपाय आहे. वासुदेव बळवंत फडके यांना कोणी पकडले? पुण्यात मेजर हेनरी विल्यम डॅनियल जिल्हा पोलीस अधीक्षक यांना बंडखोराचा नेता वासुदेव बळवंत फडके असल्याची माहिती मिळाली. सन 1879 मध्ये ब्रिटिश सरकारने फडके यांच्यासाठी लुकआउट नोटीस पोस्ट केली आणि त्यांना पकडण्यासाठी 4000 रुपये बक्षीस म्हणून घोषित केले. मित्रांनो, एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. वासुदेव बळवंत फडके यांचा एडनच्या तुरुंगात अतिशय छळ करण्यात आला. तसेच त्यांना काळ्या पाण्याची सजा सुद्धा सुनावण्यात आली व त्यांचा तिथेच मृत्यू झाला. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा.
काय आहे? बंद आहे. मी पण भाडा घेऊन होते. अच्छा, काय पण तुम्हाला माहिती आहे ते बघण्यासारखं आहे पण ते बंद केल्यावर का? कधी उघडेल ते काय? काय माहिती, त्यांच्याकडनं ते चालू आहे.